नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 16. फर्स्ट क्वेश्चन आहे द मेजर ऑफ सम अँगल आर गिवन बिलो. काही अँगल खाली दिलेले आहे आपल्याला 7 एक्झाम्पल. ओके, राईट द मेजर ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाचा काढायचा आहे? मेजर अँगल दिलेले आहे, आता कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला सर्वांचा काढायचा आहे. चला तर मग काढूया. तर तुम्हाला अगोदर मी एक गोष्ट सांगतो, इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री दे आर नो ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल. असे दोन अँगल की त्यांची बेरीज काय, ॲडिशन काय आली पाहिजेत 90 डिग्री. म्हणजे बेरीज किती आली पाहिजे 90 डिग्री. आता हे बघा PQS आणि SQR या दोघांची ॲडिशन किती आली पाहिजे, सम ऑफ देअर इज 90 डिग्री. PQS आणि SQR विल बी द सम ऑफ देअर मेजर 90 डिग्री. त्याला काय म्हणतात, कॉम्प्लिमेंटरी अँगल. हिअर PQS आणि SQR आर मॅन्युअली कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय हे तुम्हाला कळालं आहे. मग तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट अगदी इझी जाऊ शकतो. चला तर मग काढूया आपण आता कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता हे बघा, इथं फर्स्ट क्वेश्चन आहे 40 डिग्री दिलेला आपला. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला दुसरा कोणता आहे माहिती आहे का? आता आपण हा फॉर एक्झाम्पल हे बघा अशी लाईन मारली. आता एक किती दिलेला आहे आपल्याला, हा 40 डिग्री दिलेला आहे. टोटल किती असतो, हा 90 डिग्री असतो बरोबर. हा टोटल असतो, हा राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणून तो किती राईट अँगल 90 डिग्री. मग आपण ह्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 90 आली पाहिजे. म्हणून आपण काय लिहितो 40 + x. हा दुसरा अँगल काय आपला x कन्सिडर करायचा बरोबर, x डिग्री आणि हा 40 x कन्सिडर केला. आता इथे 40 + x = दोघांची ॲडिशन किती आली पाहिजेत, 90 आली पाहिजेत. मग आपण काय करणार, x हा इथेच राहणार आहे तुमचा, 90 इथेच राहणार आहे बरोबर, = साईनच्या इकडे. पण हा 40 इथे काय याला ॲडिशन आहे. ओके, प्लस इकडे = इकडे येताना काय होणार आहे, तो मायनस म्हणजे सबट्रॅक्ट होणार आहे. 90 - 4 0 - 0 किती 0च राहणार आहे. 9 - 4 किती उरता 5. मग 50 डिग्री बरोबर. 50 + 90 50 + 40 केल्यावर किती येतो 90. म्हणजे इथं 50 टाकला तुम्ही, दोघा अँगलची बेरीज किती 90. म्हणजे हे दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजे 90 व्हायला पाहिजे. x = 50 डिग्री. अगदी सोपं आहे ना. द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन अँगल्स मेजर्स ऑफ 40 डिग्री इज 50. कळलं? म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल 40 डिग्रीचा किती आहे 50 आहे. या वाक्यातून आपल्याला कळतं. ओके, आता सेकंड दिलेला आहे 63 डिग्री. लेट द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. कॉम्प्लिमेंटरी दुसरा अँगल राहतो, तो काय एक्स कन्सिडर करायचा आहे आपल्याला. मग इकडं नेक्स्ट स्टेपमध्ये 63 डिग्री + x. तो दुसरा अँगल माहीत नसतो, तो काय आपल्याला एक्सच कन्सिडर करायचा. x = काय 90 डिग्री. दोघांची ॲडिशन किती येते 90 डिग्री. मग x तसंच तिथे राहील. हा 63 आहे, इकडं काय होईल 90 मधून मायनस होणार आहे. इकडे प्लस आहे, इकडे येत आणि मायनस. मग 90 - 63 हे बघा 90 - 63. आता इथे 0 आहे, मग आपण इकडून एक कॅरी इकडं घेऊ. इथं 8 उरतील, इकडं 10 झाली. 10 - 3 7. 8 - 6 2 म्हणजे 27 डिग्री. मग x = 27 डिग्री. मग नेक्स्ट सेंटेन्समध्ये लिहायचं आहे आपल्याला, द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन अँगल ऑफ मेजर ऑफ 63 डिग्री इज 27 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड 45 डिग्री. लेट द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल काय आपण x कन्सिडर केला. मग 45 डिग्री + x = 90 डिग्री. तो x तसा तिथे राहील. हा 45 + a = साईनच्या इकडे येत आणि मायनस होणार. 90 - 45 केले तर किती उरतं आपले 45. ओके, 45 डिग्री. नेक्स्ट मग इथे आपल्याला काय लिहायचं आहे, द मेजर्स of the complement of an angle measures of 45 degree is 45 degree.
45 डिग्री. मग लेट द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. ही सेंटेन्स तुम्ही लर्न करून घ्या, हो नाही तर लक्षात ठेवा. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगल काय म्हणायचं आहे आपल्याला, एक्स कन्सिडर करायचं आहे. 55 डिग्री हां आणि प्लस हा एक्स इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. मग एक्स तसा तसा तिथेच राहणार, इज इक्वल टू साईन 90 तसा तसा लिहून घेतला. ही इकडं 55 प्लस आहे, इकडे येताना मायनस झाली. 90 मायनस 55, 90 मायनस 55, इकडं 0 आहे, इकडून आपल्याला 1 कॅरी घ्यायला लागेल. इथं 8 उरेल, इकडे 1 आला, 10 झाली. ही 10 मायनस 5 5, 8 मायनस 5 3, 35. ओके, 35 डिग्री. द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ मेजर 55 डिग्री इज 35 डिग्री. ओके, नेक्स्ट आहे आपला 6 नंबरचा एक्झाम्पल. 20 डिग्री. लेट द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. 20 डिग्री लिहून घेतलं, प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. एक्स इज इक्वल टू 90 मायनस हे 20 केले. एक्स इज इक्वल टू 90 मायनस 20, 0 राहणार आहे. 9 मायनस 2 7. द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी ऑफ एन अँगल ऑफ मेजर 20 डिग्री इज 70 डिग्री. हे डिग्रीचं साईन आहे, हे 20 डिग्री आणि ही 70 डिग्री. नेक्स्ट 90 डिग्री. 6 नंबर एक्झाम्पल. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. 90 डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री, कारण आपला हा 90 डिग्री. ओके, एक्स इज इक्वल टू 90, हा इकडं प्लस आहे, इकडे येताना मायनस झाला. 90 डिग्री. 90 मायनस 90 0 डिग्री. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ मेजर 90 डिग्री इज 0 डिग्री. किती आला आहे 0 डिग्री. मग इथे 0 डिग्री लिहायचं आहे आपल्याला. 7th आहे एक्स डिग्री. ओके, लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. एक्स डिग्री इज इक्वल टू एक्स. ओके, इथे एक्सच लिहा, एक्स डिग्री लिहू नका. ओके, एक्सच लिहा, हा एक्सच आहे. इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री लिहिल्यानंतर हा एक्स डिग्री इकडे काय आहे प्लस आहे, इकडे येताना मायनस होणार आहे. एक्स इज इक्वल टू, हा डिग्रीचं साईन नका लिहू इथे दोन्ही ठिकाणी. एक्स इज इक्वल टू 90 डिग्री मायनस एक्स डिग्री. म्हणजे इथे काय येईल 90 मधून 1 डिग्री मायनस करता येते का, नाही येत. मग हेच झालं फायनल आन्सर. ओके, मग लिहिताना द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ एन अँगल्स ऑफ मेजर्स एक्स डिग्री इज ब्रॅकेटमध्ये 90 मायनस एक्स होल ब्रॅकेटचा डिग्री. ओके, दोघांना सेपरेट असं लिहिलं तरी चालतं, किंवा असं ब्रॅकेट कॉमन करून लिहिलं तरी चालतं. कोणत्या पण पद्धतीने लिहू शकता, किंवा ऑर करून पण तुम्ही लिहू शकता. 90 डिग्री मायनस एक्स डिग्री कोणतं पण लिहिलं तरी उत्तर तुमचं बरोबरच असणार आहे. ओके, आता सेकंड क्वेश्चन आहे. y in bracket y minus 20 degree 20 bracket degree and y plus 30 whole brackets degree are the measures of complementary angle. Find the measures of each angle. कायसा करायला लावलं यांनी, मेजर्स कॉम्प्लिमेंटरी अँगल करायला लावला अँड फाइंड देअर ईच अँगल. मग ईच अँगल कोणता आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल ह्या दोघांची ॲडिशन करून काढायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, या दोघांचा हा एक एक अँगल किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. वाय मायनस 20 डिग्री हे लिहून घेतलं, प्लसचं साईन घेतलं, कारण ह्या दोघांची ॲडिशन काय कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल किती असतो 90 डिग्री. दोघांची ॲडिशन इज इक्वल टू 90 डिग्री. वाय मायनस 20 आणि प्लसचं साईन दिलं, नंतर वाय प्लस 30 डिग्री. प्लसचं साईन का बरं दिलं, दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल, ह्या दोघांची ॲडिशन किती आहे 90 डिग्री, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे म्हणून आपण काय दिलं प्लसचं साईन दिलं. इज इक्वल टू 90 त्याच्यामुळेच लिहिलं. आता इथे काय करणार आहे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये, हा वाय आणि हा वाय, इथं काय प्लसचं साईन, वाय वाय 2y डिग्री झालं बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये मायनस, आता इथे काय मायनस हा 20 राहिला, हा प्लस 30 तसा लिहून घेतला, इज इक्वल टू 90. नेक्स्ट स्टेपमध्ये
2y डिग्री लिहिलं, प्लसचं साईन का बरं आलं ते पण सांगतो. आता इथे काय -20 + 30, एक तरी मायनस असेल तर काय होते, आपली सबट्रॅक्शन होते. मग 20मधून 30 मायनस केली किती उरतात 10, आणि मोठ्या डिजिटला साईन काय आहे 20 आणि 30 पैकी मोठा कोणता आहे 30. मग प्लस साईन आपण कशाला दिलं, इथं ॲन्सरला दिलं. आलं लक्षात. मग 2y² + 10 या दोघांचं ॲन्सर काय आलं आपलं 10 डिग्री = हे 90 डिग्री लिहून घेतलं. नेक्स्ट स्टेपमध्ये 2y याला डिग्री दिलं नाही दिलं तरी चालेल इथे पण, ओके. नंतर 90 इथे, हे 10 इकडे येताना काय होणार आहे, इथे प्लसचं साईन इकडे येताना मायनसचं साईन झाला दिला, ओके. नंतर 2y = 90 - 10 80. आता इथे हे 2 आहे, हे 2 याला काय मल्टिप्लाय, इकडे येताना काय होतील याला, या टर्मला 80ला काय होतील डिवाइड, ओके. मग 2ने डिवाइड केला असता 2 4 जा 8, 4 आले, हा 0 ॲज इट इज लिहून घेतला, म्हणजे 40 आलं. y = किती आलं आपलं 40, ओके. y = 40 आलं आपलं. आता मग आपल्याला अगोदर दिलेले क्वेश्चनमध्ये y - 20 डिग्री बरोबर आणि y + 30, याच्यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करून हे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे होते बरोबर. मग y - 20 डिग्री, y ची व्हॅल्यू काय आपली 40, ही 40 yच्या ठिकाणी पुट केली आणि -20 डिग्री इथे लिहून घेतलं बरोबर. मग आता इथे हे पुट केल्यानंतर 40 - 20 किती उरतं 20 डिग्री, ओके. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये y + 30, आता इथं 40ची व्हॅल्यू yच्या ठिकाणी पुट केली, प्लस हे 30, 4 + 3 7 आणि 0 ॲज इट इज 70 डिग्री. या दोघांची ॲडिशन केली तर किती येते आपली 90 डिग्री. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे हे आपलं प्रूव्ह झालं, म्हणजे आपलं ॲन्सर पण बरोबर आहे. हे तुम्हाला लिहायचं नाही आहे, 90 डिग्री आहे हे प्रूव्ह झालेलं आहे, ओके. चला, व्हिडिओ आवडले असेल विद्यार्थी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त वर्गामित्रांपर्यंत लिंक शेअर करा. थँक्यू.